नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह बायसनं फ्लॅट साईडला केलेली, पण मार्केट जे आहे ते रेंज बाउंड आणि थोडंसं वोलेटाईल राहिलं. पण जे आपण काल व्हिडिओमध्ये चर्चा केली की निफ्टीला हायर लेवलला 26,200 आणि 300 या रेंजमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि ऑलमोस्ट निफ्टी जो आज आहे 26,250च्या आसपासपर्यंत गेला आणि तिथून परत खाली आला, कारण तो रेजिस्टन्स झोन आहे. 26,200-250च्या आसपास रेजिस्टन्स फेस झाला आणि सेलिंग प्रेशर आलं. लोअर लेवलला सपोर्टही आहे 26,100 जो काल पहिला सपोर्ट होता, त्या सपोर्टच्या आसपास निफ्टीनं सपोर्टसुद्धा फाइंड आउट केला आणि एक फ्लॅट पण -35 पॉईंटचं क्लोजिंग दिलं. बँक निफ्टी जवळपास 100 पॉईंट मायनसमध्ये क्लोज दिलं. जसं मी कालही म्हणले की FIs सुट्टीच्या मोडमध्ये आहेत, त्यामुळे फारशी कुठलीही वोलॅटिलिटी होणार नाही. आणि आज जो विक्स आहे वोलॅटिलिटी इंडेक्स म्हणून असतो, जो 16 वर्षाच्या लाईफ टाईम लोला आहे, 16 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाला, त्याचा क्लोजिंग लो आजपर्यंतचा लोवेस्ट क्लोजिंग लो आला 9.19, जो एकदम लो वोलॅटिलिटी सजेस्ट करते. त्यामुळे मला वाटतं येणारे कंटिन्यू ट्रेडिंग सेशन जे आहेत ते सुट्टीचे आणि हॉलिडे मोडमध्ये आहेत. ऑलमोस्ट 3 ते 4 जानेवारीनंतर ज्यावेळी मार्केट सुरू होईल, त्यानंतरनं मात्र मला वाटते मार्केट जे आहे ते मंडे 5 जानेवारीला मंडे येतो, त्यानंतरनं मात्र मार्केट जे आहे ते व्हॉल्यूम मार्केट्समध्ये येतील आणि थोडं मला वाटते वॉलेटिलिटी इन्क्रीज येईल आणि मोमेंटम मार्केट पकडू शकतं. तोपर्यंत जे काही 3-4 ट्रेडिंग सेशन्स आहेत मार्केटमध्ये, मला वाटतं ते थोडेसे रेंज बाउंड राहतील. मे बी निफ्टी 26,000 ते 26,300 या रेंजमध्ये राहील. मंथली एक्सपायरीसुद्धा येते नेक्स्ट वीकमध्ये मंगळवारी, त्यामुळे मला वाटतं मंगळवारपर्यंत निश्चित मार्केट जे आहे ते एक रेंज बाउंड ट्रेडिंग झोनमध्ये राहतील. 26,000 ते 26,300 या रेंजमध्ये राहतील. त्यामुळे उद्या क्रिसमसची सुट्टी आहे. शुक्रवारच्या सेशनसाठी बोलायचं झालं तर निफ्टीला ॲज युज्युअल 26,250 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. हायर लेवलला 26,300च्या वर नवीन लाईफ टाईम हाय होईल. मार्केट फर्दर अपमूव्ह होईल, ज्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण मार्केट्सला व्हॉल्यूम नाही. त्यामुळे निफ्टी हायर लेवलला 26,250 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, लोअर लेवलला 26,100 पहिला सपोर्ट आहे. त्याच्या खाली आला तर 26,000पर्यंत निफ्टी येऊ शकते. या दोन सपोर्ट लेवल्सनुसार मार्केट जे आहे ते लोअर लेवलला सपोर्ट घेईल. त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी 26,000 आणि 26,300 या रेंजमध्ये शुक्रवारीसुद्धा कामकाज करेल असं मला वाटते. बँक निफ्टी सिमिलर 59,000 लेवलला सपोर्ट आहे. हायर लेवलला 59,500 ते 600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 59,000 ते 59,500 500 पॉईंटमध्ये बँक निफ्टीसुद्धा ट्रेड करेल असं मला वाटते, कारण मार्केटला वॉलेटिलिटी खूप कमी आहे. त्यामुळे एक नॅरो रेंजमध्ये ट्रेडिंग सेशन्स येऊ शकतो. आज NSEमध्ये 1199 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1634 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 20 शेअर्स वाढले, त्या बाजूला 30 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज रिअल्टी आणि मेटल सेक्टरमध्ये किरकोळ बाईंग राहिलं. बाकी IT, फार्मा, FMCG, एनर्जी, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइज, बँक निफ्टी यामध्ये सगळं सेलिंग प्रेशर राहिलं. खास करून IT सेक्टर जवळपास 1%च्या आसपास मायनस गेला, अर्धा ते 1%. बाकी सगळे सेक्टर्स, पडणाऱ्या सेक्टरची संख्या मात्र आज जास्त आहे. ग्लोबल मार्केट सुट्ट्या आहेत. युरोपियन मार्केट्स, US मार्केटमध्ये आज हाफ डेमध्ये सुरू आहे, त्यामुळे फारशी काही मुवमेंट नाही आहे ग्लोबल मार्केट्समध्ये. आणि मला वाटतं अहेड ऑफ हॉलिडे सेशन मला वाटतं ग्लोबल मार्केट्समध्ये वोलॅटिलिटी कमीच राहील. तर बघूया मार्केट्स नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी कसं बिहेव करेल. मोस्ट ऑब्वियस आहे मार्केट रेंज बाउंड राहील. बघूया मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होईल. माझं व्हिडिओ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.